नमस्कार मित्रांनो, मी सचिन कदम. आपल्या सचिन एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अजून एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत. त्या ठिकाणाची माहिती समजून घेणार आहोत, त्या ठिकाणचा इतिहास समजून घेणार आहोत. आता तुम्हाला लवकरच कळेल की आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते कुठे आहे ते. आज आम्ही 4 जण आहोत जे आम्ही त्या ठिकाणी जात आहोत. सहसा आम्ही 3 जण असतो, पण आज अजून एक आमचा मित्र आहे जो आमच्यासोबत जॉईन झालेला आहे. तर लवकरच तुम्हाला कळेल की आम्ही कुठे जात आहोत ते. नमस्कार मित्रांनो. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही आज एका ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत आणि ते म्हणजे लोहगडाला आलो आहोत. अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही 4 जण आहोत. तर ये ना समोर या, आधी या पिसा. तर आता आपण या किल्ल्याची थोडी माहिती आणि थोडा इतिहास समजून घेऊया. आणि नेहमीसारखंच या किल्ल्याची माहिती आणि इतिहास आम्हाला समजावून सांगणार आहेत आमचे परममित्र डेंटिस्ट, ज्यांची एक ओळख आहे. कशी तर आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आता लोहगडाची माहिती घेण्यापूर्वी पहिले आपण एक जाणून घेऊया की या जागेला लोणावळा असे नाव का पडले. तर एक असा हायपोथेसिस असं सांगतो की इथे लोणावळा ही जागा पहिली डोंगराळ होती आणि इथे पूर्ण जंगल होतं. पूर्ण हिरवागार जंगलाने हा पूर्ण परिसर व्यापलेला होता. आणि इथे बऱ्याच गुहा होत्या. आणि इकडचे स्थानिक लोक त्यावेळेला प्राकृत भाषा बोलायचे. तर प्राकृत भाषेमध्ये एक शब्द प्रचलित होता, तो म्हणजे लेन याचा अर्थ आराम करण्याची जागा. आणि या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे किंवा इथे खूप गुहा असल्यामुळे तिथे अवली असा एक शब्द होता ज्याचा अर्थ होतो डोंगराची रांग. तर त्या शब्दांना जोडून लेनावली हा शब्द प्रचलित झाला आणि पुढे तोच लोणावळा असा झाला. तर चला आता आपण लोहगड किल्ल्याची अजून माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाकडे. त्या दरवाजाला म्हणतात गणेश दरवाजा. अर्थातच या दरवाजाला गणेश दरवाजा ह्याच्यासाठी म्हणतात, जर तुम्ही किल्ल्याच्या दोन्ही बाजूला बघितलं इथे आणि इथे सुद्धा, तर तुम्हाला गणेशाची 2 शिल्प दिसतील. तर या 2 शिल्पांनाच प्रतीत करतो हा गणेश दरवाजा. आता या किल्ल्याचं हा मेन दरवाजा, मुख्य दरवाजा जरी असला तरी एक स्ट्रॅटेजिकली किंवा युद्धनीतीने परिपूर्ण अशी एक गोष्ट इथे तुम्हाला बघायला मिळते. ती काय आहे ती आपण बघूया. ओके, तर शिवकाळातले बरेचसे किल्ले आपण बघितले, स्वराज्यातले आपण बरेचसे किल्ले बघितले. तर तिथे दरवाजांना गायमुखी योजना केलेली असायची किंवा जर तुम्ही बघाल तर एक वळण दिलेलं असायचं मुख्य दरवाजाला. त्याच्या मागे कारण हेच होतं, जर बघाल तर हा मुख्य दरवाजा आहे. मुख्य दरवाजाच्या समोरच आपल्याला ही भिंत दिसते. या भिंत्यांमध्ये फांजा किंवा गंजा केलेल्या आहेत, जागा केलेल्या आहेत. शत्रूने जर समजा कधी अटॅक केलाच किंवा इथे हल्ला केला, मुख्य दरवाजावर हल्ला केला, तर इथूनच भाले फेकणं, गरम तेल ओतणं किंवा धनुष्यबाण चालवणं असे सगळे गंजा आणि फांज्यांच्या सोयी होत्या या सगळ्यांसाठी. इथूनच वरती बघाल तर किल्ल्याचा एक उत्तुंग तुम्हाला टोक दिसेल. त्या बुरुजावरूनही थेट हा दरवाजा दिसायचा. तर नियोजनबद्ध पद्धतीने आणि युद्धशास्त्राच्या नीतीने जर बघाल तुम्ही तर
अगदी उंच टोकावरनं सुद्धा हा दरवाजा दिसेल आणि शत्रूची हालचाल टिपता येईल अशी इथे सोय केलेली होती. आता आपण या दरवाजाचा मुख्य भाग बघूया. तर हा दरवाजा तुम्हाला जो दिसतोय, या दरवाजाचं वजन सुमारे 2 टन आहे. साधारण बघाल तर हा दरवाजा एक 10 ते 12 वर्षापूर्वी पुरातत्व खात्याकडनं लावण्यात आला. पूर्वी जसा दरवाजा होता तसाच हा दरवाजा लावला गेलेला आहे. आणि जर एक एक खिळा बघाल या दरवाजाचा तर जवळपास 10 ते 12 किलो वजनाचा आहे. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो या चॅनलच्या माध्यमातून, जेव्हा पण किल्ला तुम्ही फिरायला याल तर निव्वळ टाईमपास म्हणून किंवा पिकनिक स्पॉट म्हणून येऊ नका. तर त्या किल्ल्याचे संदर्भ, त्याची ऐतिहासिक माहिती आणि त्याचं किती नियोजनबद्ध पद्धतीने तो बांधलेला आहे, त्याचं महत्त्व काय होतं हे सगळं सुद्धा जाणून घ्या. जिथे आत्ता आपण उभे आहोत, जर तुम्ही इथे बघाल तर इथे तुम्हाला काही खिडक्या दिसतील. या पणत्या किंवा दिवे ठेवण्यासाठी बनवलेल्या खिडक्या होत्या. इथे विटांचं बांधकाम आहे, जे पेशवाईच्या काळात खूप सर्रास दिसलं गेलं. नाना फडणवीसांचा हा आवडता किल्ला होता. जर इथे बघाल तर इथे या खिडक्या लावलेल्या आहेत. समोर जे आपल्याला दिसतंय इथे छप्पर टाकलेलं होतं आणि ही सैनिकांची राहायची खोली होती. आता आपण येऊया या तोफांकडे. या जर तुम्ही तोफा बघितल्या तर या किल्ल्यावरच्या काही तोफा आहेत. भग्नावस्थेतली ही तोफ आहे. कितीही ऊन पडलं किंवा कितीही कडक उन्हाळा असला तरीही या तोफा आहेत, या कधीच गरम होत नाहीत. या अतिशय थंड असतात. आणि या तोफांचं महत्त्व हेच आहे की या पंचधातूने बनवलेल्या तोफा आहेत. या कधीच तापत नाहीत, या नेहमी थंड असतात. तर मित्रांनो, या किल्ल्यावरच्या तोफा असो किंवा जर बघाल तर ही सैनिकांची खोली असो, या जशा गोष्टी बरेच पर्यटक मिस करतात किंवा हे बरेच पर्यटक बघत नाहीत. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट पर्यटक बघत नाहीत, तो म्हणजे हा शिलालेख. हा शिलालेख बघाल तर इथे एक देवळी केलेली आहे किंवा खिडकी केलेली आहे. इथे पणती ठेवली जायची आणि या पणतीच्या उजेडात हा शिलालेख वाचला जात असे. हा शिलालेख महत्त्वाचा का आहे? कारण या शिलालेखावर लिहिलेलं आहे या किल्ल्याच्या किल्लेदाराचं नाव, आणि त्या किल्लेदाराचं नाव होतं धोंडोपंत नितसुरे. त्या किल्लेदाराचं इथे वर्णनसुद्धा केलेलं आहे. आणि हा किल्ल्याचा किल्लेदार कधी झाला त्याचं शक वगैरे सगळं याच्यात नमूद केलेलं आहे. तर हा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा दगड आहे किंवा हा महत्त्वाचा शिलालेख आहे. याचं जतन व्हावं हीच इच्छा. ही बुरुजाच्या पोटातली खोली किंवा एक गुप्त जागा म्हणा किंवा एक गुप्त खोली म्हणा. तर ह्याचं महत्त्व हेच होतं की बुरुजाच्या पोटात ही खोली असल्यामुळे इथे 2 ज्या खिडक्या केलेल्या होत्या, इथून अचूक शत्रूवर मारा करता यायचा. तो तोफांचा असो किंवा धनुष्यबाण किंवा बाणांचा असो, इथून थेट मारा करता यायचा. इथून शत्रू नजरेच्या टप्प्यात असायचा. बुरुजाच्या पोटात ही खोली बनवलेली आहे. आणि जर तुम्ही बघाल वरती छताकडे तर हे शेकडो वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. हे दगड अजूनही एकमेकांना सांधून आहेत. या दगडांना बांधलेलं होतं, त्याच्यासाठी जे मटेरियल किंवा जे सिमेंट वापरलेलं होतं त्याच्यामध्ये शिसं, चुना, गूळ, चणा डाळ या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि अजूनही हे बांधकाम तसंच टिकून आहे. तर मित्रांनो, किल्ल्यावरची एक महत्त्वाची गोष्ट जी पर्यटक बिलकुल बघत नाहीत किंवा बघून न बघितल्यासारखे करतात ते म्हणजे हे टॉयलेट किंवा बाथरूम, जे सैनिकांसाठी किल्ल्यावर बनवण्यात आलेलं होतं. सॅनिटायझेशन किंवा हायजीन मेंटेन करण्याचं तंत्रज्ञान त्यावेळी सुद्धा होतं. ही सैनिकांसाठी
बनवलेली शौचालय होती त्यावेळी. आणि इथे आपण 2 गोष्टी बघू शकतो. त्या महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे एक चोर दरवाजा हा इथे आहे आणि दुसरा चोर दरवाजा हा या शौचालयाच्या मागूनच जातो. तो आता आपण बघूया. तर मित्रांनो, आपण चोर दरवाज्यातनं बाहेर आल्यावर, या चोर दरवाज्यातनं बाहेर आल्यावर आपल्याला समोर दिसतं तर हे विहंगम दृश्य. हे विहंगम दृश्य जर बघाल तुम्ही तर इथे आपल्याला दिसतोय ते पवनेचं खोरं, उत्तुंग असं तुंग तिकोना किल्ल्यांचा नजारा. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे ही खोलदरी. वेळप्रसंगी दोरखंड लावूनसुद्धा मावळे इथून उतरायचे आणि शिबंदी इथून वरतीसुद्धा यायची, असा हा ऐतिहासिक चोर दरवाजा. आता आपण लोहगडाच्या मोठ्या बुरुजांपैकी एक अशा बेलाग बुरुजावर उभा आहोत. ह्या बुरुजाला जर बघाल तर इकडे ज्या मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत पुढे तुम्हाला दिसतील, या खिडक्या ज्या आहेत या तोफांसाठी तयार केलेल्या खिडक्या होत्या. अशा 12 ते 13 खिडक्या इथे आहेत आणि बाजूला असलेल्या छोट्या खिडक्या त्या म्हणजे भालाफेकीसाठी तयार केलेल्या होत्या. जर बघाल तर 12 ते 13 ज्या खिडक्या आहेत आणि इथे 12 ते 13 ज्या तोफा राहायच्या, त्याच्याने हा बुरुजच किल्ल्याला अभेद्य बनवून टाकायचा. आता एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे बघूया, ते म्हणजे हा जो समोर तुम्हाला बुरुज दिसतोय, या बुरुजाच्या पोटामध्ये ती खोली होती जी आपण पाहिली. तिथे खिडक्या दिसत आहेत त्या खोलीच्या. आणि मगाशी जो महाद्वार बघितलं, जे गणेश दरवाजा, मुख्य दरवाजा, पहिला दरवाजा बघितला आपण गडाचा, तो इथूनही माराच्या टप्प्यात आहे. या तर मित्रांनो, मगाशी आपण पाहिला तो गडावरचा मोठ्या बुरुजांपैकी एक बुरुज जिथे 12 ते 13 तोफांच्या जागा होत्या. जर बघाल तुम्ही तर आता त्याच्याच वरती हा जो बुरुज आहे हा चिलखतासारखा काम करायचा, चिलखती बुरुज. आणि तिथून आपल्याला दिसतोय तो गडात प्रवेश करायचा महादरवाजा, मोठा दरवाजा. आत्ताच आपण एक मोठा दरवाजा ओलांडून पुढे आलो आहोत, किल्ल्याचा मोठा दरवाजा. साधारण बघाल तर इथे काय काय ठिकाणी विटांची जी बांधकामं आहेत ती पेशवाईच्या काळात केलेली दिसतात, कारण पेशवाईच्या काळात विटांचं बरंच बांधकाम झालं. आता आपण जातो लक्ष्मीकोठीच्या दिशेने. पण लक्ष्मीकोठीच्या दिशेने जाताना आपल्याला जी ही तटबंदी लागते तिथून आपल्याला अगदी स्पष्टपणे समोर विसापूर किल्ला दिसतो. विसापूर किल्ला आणि लोहगड किल्ल्याच्या मध्ये जी दिसते तुम्हाला खिंड, ती आहे शेलार खिंड. गड चढून वर जात असताना आपल्याला वाटेतच 2 महत्त्वाची पाण्याची टाकी दिसतात, जी गुफासदृश्य जागेमध्ये कैद केलेली आहे. त्याला जर बघाल तर लक्ष्मी टाकी म्हणतात प्रचलित भाषेत, काही जण फक्त पाण्याची टाकी म्हणतात. अतिशय स्वच्छ पाणी आजही इथे उपलब्ध आहे. भर उन्हाळ्यातही इथे पाणी फारसं आटत नाही आणि पिण्याजोगं पाणी आहे. आपण टाक्यांकडनं पुढे चालत आलो तर आपल्याला दिसतो हा नारायण दरवाजा. फटके देऊ का बा? तू बस. आता आपण उभे आहोत ते नारायण दरवाजामध्ये उभे आहोत. जर तुम्ही बघाल नारायण दरवाजाच्या इथे तर इथे काही खोल्या बनवलेल्या आहेत. इथे दिव्याची सोय आहे, सैनिकांच्या खोल्या बनवलेल्या आहेत. प्लस इथे जर बघाल तुम्ही तर दरवाजाच्या इकडे अजून पण कड्या कोयंडे दिसत आहेत. इकडे ज्याला आपण स्थानिक भाषेत हिंजेस म्हणतो, ते दोन्हीही इथे दिसत आहेत. जर बघाल तर ह्या खोबणीमध्ये दरवाजा लावलेला असायचा आणि इथे मोठ्याच्या मोठ्या दरवाजाच्या कड्या लावलेल्या असायच्या. नारायण दरवाजाच्या पुढे जो दिसतो तुम्हाला सरळ, तो आहे हनुमान दरवाजा. नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजा हे 2 दरवाजे जे आहेत ते गडाच्या जुन्या दरवाजांपैकी एक आहे. तर मित्रांनो, नारायण दरवाजावरनं वर आल्यावर जो शेवटचा दरवाजा येतो तो म्हणजे हा हनुमान दरवाजा. आता अर्थातच इथे जर बघाल दोन्ही बाजूला तर हनुमानाचं शिल्प तुम्हाला दिसतंय, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूलाही. तर यामुळेच या दरवाजाला हनुमान दरवाजा असं संबोधलं जातं. जर तुम्ही बघाल तर हा गडाच्या सगळ्यात जुन्या दरवाजांपैकी किंवा सगळ्यात पहिल्या दरवाजांपैकी एक आहे. गडाला चिलखतांचं, बुरुजांचं
किंवा जर बघाल तर मोठमोठ्या बुरुजांचं आवरण बसायच्या आधी हा दरवाजा अस्तित्वात होता. आता आपण सुमारे 3000 फूट उंचीवर आहोत. हा किल्ला जो होता, लोहगड जो होता, तो शिवाजी राजांना पुरंदरच्या तहामध्ये मोगलांकडे द्यावा लागला. त्यानंतर इकडे मोगलाई नांदली. नंतर 1670मध्ये हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला. तर साधारण जर बघाल स्वराज्यात सामील तो झाला 1670मध्ये, पण दरम्यानच्या काळात इथे मोगलाई नांदत होती. साधारण जर बघाल तर वेगवेगळे किल्लेदार या किल्ल्यावर होते. आपल्याला मागे जे दिसतंय या रचनेला साधारण म्हणायचे राजा राणीचं मंदिर, किंवा काही लोक असंही म्हणतात की इथे जो एक राजपूत किल्लेदार होता, सुभेदार होता, त्याच्या बायकोचीही समाधी आहे. तर काही स्थानिक लोक ह्याला राजा राणीचं मंदिरही बोलायचे. साधारण 10-12 वर्षापूर्वी राजा राणीचं मंदिर म्हणूनच ही वास्तू प्रचलित होती. पण ह्याचा दर्गा कधी झाला हे मित्रांनो अजूनपर्यंत कळलं नाही. तर मित्रांनो, आपल्याला इथे जे दिसत आहे ते अजस्त्र सोन्याची तळी दिसत आहेत. गड बांधणीसाठी जो मसाला लागायचा किंवा गड बांधणीसाठी जे सिमेंट बनवायचे त्या काळी, त्याच्यामध्ये चुना, गूळ, डाळ, शिसं या विविध पदार्थांचं एकत्रित मिश्रण असायचं. जो चुना आणला जायचा तो दगड स्वरूपात आणला जायचा. तर तो दगड स्वरूपात आणलेला चुना या अजस्त्र तळींचा वापर करूनच बारीक पावडरसारखा बारीक केला जायचा. आत्ता आपण जे बघितलं इथे मागे हे महादेवाचं मंदिर, ज्याचा आत्ताच नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे. साधारण जर बघायला एक 10-15 वर्षापूर्वीच ह्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. जुनी पिंड आणि नंदी अजूनही तिथे अवेलेबल आहे, तिथे अस्तित्वात आहे, आपण ते बघू शकतो. या मंदिराच्या बाजूलाच हा अष्टकोनी तलाव आहे. अष्टकोनी तलाव घडीव बांधणीचा आहे आणि पेशवाईच्या काळात बनवला गेला असण्याची इतिहासकारांची एक अंदाज आहे इतिहासकारांचा. याच तलावाला त्र्यंबक तलाव असंही म्हणतात. अष्टकोनी तलाव जर बघाल इथे पाण्याचा मुबलक साठाही दिसतोय. असे जवळपास एक 45 ते 48 टाकी या गडावर होती. पाण्याची मुबलक सोय या गडावर होती. असंच आपण आता पुढे जाऊया आणि पाहूया 52 टाकं. आता आपण जिथे उभे आहोत त्याला जर बघाल तुम्ही तर 12 कोणांची विहीर किंवा 52 टाकंसुद्धा म्हणतात. 52 टाकं जर बघाल तुम्ही तर अतिशय मोठा असा जलाशय, मोठी अशी विहीर आहे. तर ही विहीर नाना फडणवीसांनी बांधली. नाना फडणवीस म्हणजे पेशवाईतले अतिशय मुत्सद्दी असे एक सरदार होते. तुम्ही इथे पाहू शकता हा शिलालेख. आत्ताच आपण जो शिलालेख पाहिला तर तो बघाल तर तो पुसट झालेला आहे, त्याचं नीट जतन झालेलं नाही आहे. पण त्या शिलालेखानुसार त्याच्यावर स्पष्ट असं कोरलेलं आहे की ही विहीर जनार्दन भानू म्हणजेच नाना फडणवीस यांनी बांधली. आणि जर बघाल तर गडाची तहान भागवण्यासाठी एवढा एक मोठा जलाशय, एवढी विहीर पुरेशी होती. फक्त या जागेचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी. अतिशय स्वच्छ पाणी आहे, परंतु पावित्र्य राखा. उगाचच पाण्यात पाय सोडून बसणं किंवा पोहण्याचा प्रयत्न करणं असे प्रकार कृपया टाळलेले बरे.
तर मित्रांनो, आता आपण जिथे उभे आहोत त्याला म्हणतात लक्ष्मी कोठी. लक्ष्मी कोठी म्हणजे जर बघाल तर सोप्या भाषेत कोठार, जिथे धान्य म्हणा किंवा इतर जिन्नस पदार्थ म्हणा ती साठवायची जागा किंवा शस्त्रास्त्र साठवायची जागा इत्यादी इत्यादी. हा एक मतप्रवाह आहे. दुसरा मतप्रवाह असा आहे की ही कोठी म्हणजे सैनिकांना राहण्याचे बंकर्स किंवा सैनिकांना राहण्याचं ठिकाण होतं. जर बघाल तुम्ही लक्ष्मी कोठी तर ही एक अजस्त्र अशी गुहाच आहे असं म्हणावं लागेल. कारण ही बघाल तर 3 टप्प्यात आहे. हा जर बघाल तर हा बाहेरचा भाग आहे, मध्ये सोप्याचा भाग आहे, आतमध्ये एक खोली आहे आणि त्याच्या आतमध्ये एक खोली आहे. जवळपास 100 ते 500 माणसं सहज बसू शकतील अशी अजस्त्र अशी ही गुहा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जर बघाल तर ही गुहा या गडापेक्षा सुद्धा जुनी आहे. काही इतिहासकारांच्या मते जर बघाल भाजे लेण्यांपेक्षा पण जुनं याचं कन्स्ट्रक्शन आहे, जुनी ही गुहा आहे. अशी ही लक्ष्मीकोठी बौद्धकालीन गुहा. आता विंचूकाट्याच्या दिशेने जाताना आपल्याला या कड्यावर दिसतो बेलाग असा विसापूर किल्ला आणि त्याच्या मागेच आपल्याला दिसतोय तो तिकोना किल्ला आणि त्याच्यावर दिसतोय आपला भगवा फडकताना. साधारण जर बघाल तर हा विसापूर किल्ला जो आहे तो इंग्रजांच्या ताब्यात होता आणि तिथून त्यांनी लोहगड हस्तगत केला. तर तो कसा केला तर पेशवाईच्या काळात ज्यावेळी इंग्रजांनी महाराष्ट्रावर कब्जा करायची मोहीम चालवलेली होती त्यावेळी लढताना सर्वात प्रथम इंग्रजांनी विसापूर किल्ल्यावर आपला कब्जा जमावला आणि विसापूर किल्ल्यापासून लोहगड किल्ला हा तोफांच्या पट्ट्यात आहे, तोफांच्या मारात आहे. तिथून सतत तोफांचा भडीमार सुरू केला. तोफांच्या सततच्या भडीमारामुळे गडावरच्या सैनिकांनी मावळ्यांनी शेवटी हार पत्करली, शरणागती पत्करली आणि तो किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. जर बघाल तर स्ट्रॅटेजिकली किंवा युद्धकौशल्याच्या दृष्टीने सुद्धा हा किल्ला इंग्रजांनाही इतका महत्त्वाचा वाटत होता की इंग्रजांनी या किल्ल्यावर आपली पोस्ट किंवा बराक थाटली आणि इथून इंग्रजांचा या मावळातला कारभारसुद्धा चालू होता. साधारण हा किल्ला बघाल तर ह्याचं ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, परंतु जर बघाल तर पेशवाईचे मुत्सद्दी नाना फडणवीस यांचा हा अतिशय लाडका किल्ला होता. एवढंच काय, या किल्ल्याचा इतिहास इतका जुना आहे की जर बघाल तुम्ही तर दुसरा बुराणशाह हा सुद्धा या किल्ल्यावर अटकेत होता मुघलांच्या काळात असं सुद्धा म्हटलं जातं. सो नाना फडणवीसांचा हा अतिशय लाडका किल्ला होता आणि नाना फडणवीसांच्या भेटी या किल्ल्यावर वारंवार होत राहायच्या. त्यांनीच या किल्ल्याला बरंचसं वास्तूंचं किंवा ऐतिहासिक चिलखती तटबंदींचं आवरण दिलेलं होतं. सुरतेच्या लुटीच्या वेळी ज्यावेळी दुसरी लूट ज्यावेळी शिवाजी महाराजांनी केली त्यावेळी सुरतेवरनं येताना ऐतिहासिक संदर्भ असेही सांगतात की काही काळ शिवाजी महाराजांचं या किल्ल्यावर सुद्धा वास्तव्य होतं आणि तो जो काही गुप्त खजाना होता जो सुरतेवरनं लुटलेला होता सो त्या गुप्त खजानाला सुद्धा या किल्ल्यावर आणण्यात आलेलं होतं. आपण जिथे आलो आहोत तो आहे विंचूकडा. तुम्हाला मी वरून विंचूकडा कसा दिसतो ते तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवलेला आहे.
तर ह्या ठिकाणाला विंचूकडा ह्यासाठी नाव पडले आहे कारण की जर तुम्ही त्याचं वरून जर त्याचा आकार पाहाल तर तो विंचवाच्या नांगीप्रमाणे असतो, म्हणून त्याला विंचूकडा असं नाव ठेवलेलं आहे. आणि जर तुम्ही त्याला वरून पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल किंवा वरून पाहिलं किंवा तुम्ही त्याच्या विंचूकडाच्या टोकावर येईपर्यंत जर तुम्ही बघितलं तर त्याच्या दोन्ही बाजूला मस्त दगडी तटबंदी केलेली आहे. विंचवाच्या नांगीसारखा आकार असणारा हा विंचूकडा आणि हा शेवटचा बुरुज या किल्ल्यावरचा असं आपण म्हणूया, या कड्यावरचा शेवटचा बुरुज. जर तुम्ही बघाल राजगड वगैरे किल्ल्यावर जसं चिलखती आवरण दिलेलं आहे बुरुजांना, तसंच इथेही चिलखती आवरण दिलेलं आहे. खाली एक तटबंदी आहे आणि त्याच्यावरती हा बुरुज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी जागा दिसते ती सैनिकांना फिरण्यासाठी आणि इथून सशस्त्र मारा करण्यासाठी ठेवलेली जागा आहे. जर बघाल तुम्ही तर आजूबाजूचं संपूर्ण मावळ आपल्याला खोरं आणि पवना डॅमचं खोरं आपल्याला इथून स्पष्ट दिसतंय. तर मित्रांनो, या विंचू कड्यावरच आपण आपल्या सहलीची सांगता करतोय, आपण आपल्या गडदर्शनाची सांगता करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही गड फिरायला याल, खास करून हा लोहगड, त्यावेळी तुम्हाला 2 गोष्टींचा उपद्रव जास्त होईल. एकतर माकडांचा आणि असं बोलू नये पण दुर्दैवाने माकड चाळे करणाऱ्या लोकांचा. इथे मित्रांनो अनेक राजवटी नांदल्या आहेत. अगदी मराठ्यांपासून पेशवाईपर्यंत बऱ्याच राज्यकर्त्यांनी राज्य केलेलं आहे. मावळ्यांनी इथे रक्त सांडलेलं आहे. सो त्याचा अपमान होईल असं काही करू नका. उगाचच इथे धांगडतिंगा करणं, मोठ्या मोठ्या लाऊड आवाजात म्युझिक वाजवून टाईमपास करणं आणि नुसतं फोटोशूट करण्याची गड किल्ले जागा बनवणं हे योग्य नाही आणि त्याचा आम्हाला फार खेद वाटतो. हे असं होऊ नये आणि तरुण पिढीला खास करून गड किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याची थोडी तरी सद्बुद्धी मिळावी अशी आम्ही प्रार्थना करतो आणि इथेच आमची ही सफर संपवतो.